चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत। राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे। सरकारच्या या निर्णयाचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे। नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत आरोग्य खात्याशी संबंधित हा निर्णय घेण्यात आला। आरोग्य विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असून शस्त्रक्रियाही मोफत असणार आहेत। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आहे, लक्षात घ्या। राज्यातल्या जनतेकरता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार असणार आहेत। राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आता रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत। राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे। सरकारच्या निर्णयाचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे। नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आरोग्य खात्याशी संबंधित हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आरोग्य विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असून शस्त्रक्रियाही मोफत असणार आहेत। आता पुढली बातमी आहे, सोलापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावरती येणार आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर भाषण करणार आहेत आणि यावेळी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे। शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात दोन दिग्गज नेते आमने सामने येणार आहेत। आता राजकारणातली सर्वात मोठी बातमी, पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची कोरेगाव पार्क परिसरात गुप्त भेट झाली। पवार कुटुंबियांचे स्नेही असलेल्या एका उद्योजकाच्या बंगल्यात ही भेट झाल्याची खात्रीलायक माहिती आहे आणि या पवार काका पुतण्याच्या भेटीत जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते असंही समजतंय, कारण या बंगल्याबाहेर जयंत पाटील यांची गाडी बराच काळ उभी होती। त्यानंतर एक काळ्या रंगाची कार याच बंगल्यातून बाहेर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। तसंच अजितदादांचा ड्रायव्हरही गाडीसह तिथेच काही काळ याच बंगल्यात थांबला होता। त्यामुळे अजितदादा देखील याच बंगल्यातून बाहेर काळ्या गाडीतून बाहेर पडल्याची माहिती आहे आणि त्याचं कारण म्हणजे तीच गाडी पुढे सर्किट हाऊसला गेली। दरम्यान या भेटीचं खुद्द शरद पवार यांनी खंडन केलंय। न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं। भेट झाली, निश्चित त्याला काय अर्थ आहे हे ते उघडपणेही सुद्धा भेटू शकले असते, परंतु निश्चित पाणी कुठेतरी मुरतं हे निश्चित आहे। परंतु याबद्दल अजितदादा असेल किंवा शरद पवार साहेब असतील हे जोपर्यंत काही बोलणार नाही त्यावर भाष्य करणं उचित होणार नाही। तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे। अजितदादांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, ती का घेतलेली आहे त्यांना विचारावं लागेल ना, पण का घेऊ नये ह्या मताचा मी आहे। शेवटी कौटुंबिक संबंध हे वेगळे असतात आणि राजकारण हे वेगळं असतं। हे दोन्ही मला असं वाटतं की पवारांनी सांगितलेलं आहे, शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं आणि अजितदादांनी देखील सांगितलं। म्हणून मध्ये ज्यावेळी प्रतिभा काकी आजारी होत्या त्यावेळी अजितदादांनी जाऊन भेट घेतली ना। मला असं वाटतं की हा कौटुंबिक संबंधाचा विषय आहे आणि राजकीय जर भेट असेल तर दोघे एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतील। माननीय शरद पवार साहेब, माननीय अजितदादा आणि जयंतराव पाटलांच्या त्या भेटी झाल्याच्या गोष्टी कानावर येतात। पवार साहेबांनी तर वारंवार आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार हे सुस्पष्टपणे केलेलं आहे। फक्त हे सगळं होत असताना अशा भेटीतून मला असं वाटतं जनतेमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये, नेतृत्वामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असतं आणि त्यामुळे बरेच जण खाजगीमध्ये म्हणत असतात की या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी झाली पाहिजे, सुस्पष्टता आली पाहिजे आणि म्हणून एक संभ्रम कार्यकर्त्यात निर्माण झालेला आहे। मला वाटतं हे आपण नाकारू शकत नाही। भेट झाली, गुप्त भेट झाली, यातून आता नेमका अर्थ आज काढणं मुश्किल आहे। परंतु जर काही त्यांच्या मनात काय, यांच्या मनात काय हे तर आम्ही सांगू शकत नाही, ते राष्ट्रवादीलाच माहीत। पण आजही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। पण एनडीए बरोबर पवार साहेब जाणार नाहीत हे त्यांनी 2-3दा स्पष्ट केलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयातील वॉर रूम मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। मात्र या बैठकीवरून नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। महायुतीत कोल्ड वॉर अर्थात शीतयुद्ध सुरू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। दरम्यान या आरोपांना अजितदादांनी खास स्टाईलनं प्रत्युत्तर दिलंय। आपण काय बोलतो, जबाबदार ते पद आहे, जबाबदारीनं बोललं पाहिजे। नाही, सरकार जबाबदारीनं वागत असेल तर विरोधी पक्ष नेता जबाबदारीनं बोलेल।
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये घेतलेल्या बैठकीवरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. विरोधकांनी या बैठकीवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विरोधकांच्या टीकेवर आता अजित पवारांनी खास शैलीत पलटवार केला आहे. आम्ही एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली तिथं काम करतो. तिथं देवेंद्रजी आहेत, मी आहेत आणि बाकीच्या मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. स्वतः एकनाथराव शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक कमिटी केलेली आहे आणि त्याचा आढावा ते घेत असतात. मोपलवारला त्यांची त्या समितीची त्या कमिटीची जबाबदारी दिली. वास्तविक ह्यामध्ये आम्ही सरकारमध्ये कशा करता गेलो, महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून गेलो. नुकतंच अजित पवारांनी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला होता. वॉर रूम मधील बैठकीवरून महायुतीत कोल्ड वॉर सुरू झाल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे. नाही, सरकार जबाबदारीनं वागत असेल तर विरोधी पक्ष नेता जबाबदारीनं बोलेल. जर ते बेजबाबदारीनं वागत असतील तर आम्हाला ते काय बेजबाबदार आहेत हे जनतेच्या पुढे सांगावं लागेल. या संदर्भात कोणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. अजित पवार महायुतीत आल्यामुळे युतीचं सत्ता समीकरण बदललं असून युतीत आता संघर्ष पेटल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलाय. ज्याला नेहमी वरचढ होऊन काम करण्याची सवय आहे तो खालचढ होऊन कसा काम करेल? तो वरचढच होऊन काम करेल. आता तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल, आज 3-3 दिवस या राज्याचे मुख्यमंत्री शेतावर जाऊन राहतात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असताना. म्हणजेच आता तुम्हाला समजत असेल, या महाराष्ट्राला कळत असेल की हा निर्णय झाला, अजित पवारांची एंट्री झाली, मुख्यमंत्री किती नाराज आहेत. वॉर रूम बैठकीवरून राज्यातील राजकारण तापलंय. विरोधकांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील उत्तर दिलंय. विद्यापीठाचा जो रोड आहे तिथं किती आपल्याला सगळ्यांना नागरिकांना त्रास होतो. थोडंसं यंत्रणा हलवली. आज आम्ही अनेक त्याच्यातले पॉलिटेक्निकच्या संदर्भातल्या जागेचा प्रश्न असेल, जे काही नियम आहेत त्या नियमाचा आधार घेतला तर राज्याचे प्रमुख हेच त्याच्यामध्ये अंतिम असतात. शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी नेहमीप्रमाणे कामाचा धडाका लावलाय. मात्र त्यांची ही कार्यशैली महायुतीमधील इतर घटक पक्षांना पचनी पडणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारच्या वतीने पहिल्यांदाच महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 20 ऑगस्टला या पुरस्कार सोहळ्याचं बीकेसीतल्या जिओ सेंटरमध्ये आयोजन करण्यात आलंय. या वर्षीचा उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना जाहीर करण्यात आलाय, तर उद्योग मित्र पुरस्कारानं अदर पुनावाला यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी उद्योगरत्न पुरस्कारानं विलास शिंदे आणि महिला उद्योजक पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या वर्षीपासून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागानं उद्योगरत्न पुरस्कार, उद्योग मित्र पुरस्कार, मराठी उद्योजक पुरस्कार आणि महाराष्ट्रातील महिला उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार असे 4 पुरस्कार शासनामार्फत द्यायचे ठरवलेले आहेत. होतं की टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांना द्यायचा सरकारनं निर्णय घेतलाय आणि तो पुरस्कार त्यांनी स्वीकारल्याचं पत्र देखील शासनाला त्यांनी पाठवलेलं आहे. उद्योग मित्र पुरस्कार जो आहे तो युवा पिढीतील उद्योजकाला द्यावा. त्याची FDIमध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, त्याची सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची पद्धत ही अनेकांपेक्षा उजवी असली पाहिजे. अशा पद्धतीचा क्रायटेरिया लावून उद्योग मित्र हा पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला जे आहेत त्यांना देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. मराठी उद्योजक म्हणून नाशिकचे विलास शिंदे जे आहेत सह्याद्रीचे, त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर पुढे बघूयात, मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आदिशक्ती म्युझिक कंपनीचे CEO राजकुमार सिंग यांच्या अपहरण प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 अटक करण्यात आली. या प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचा मुलगा राज सुर्वे यांचा साथीदार अद्याप फरार आहे.
या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजू जैन यांची भेट घेतली. विधान परिषद आमदार विलास पोतनीस, विभाग प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजू जैन यांची भेट घेऊन आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. आज पहिली आमची मागणी अशी आहे की जो वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, त्याची माझ्याकडे जो FIR आहे त्या FIR मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्याकडून ते जे मुलं घुसली 10-12 ती प्रकाश सुर्वेच्या कार्याकडून आम्ही आलेलो आहोत आणि नंतर त्याला किडनॅपिंग करून प्रकाश सुर्वेच्या ऑफिसमध्ये घेऊन ते स्टेटमेंट आहे. मग आमची पहिली मागणी होती प्रकाश सुर्वेना ह्या गुन्ह्यातून वगळलं का? ती सर्व आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणलेले आहेत. आम्ही काही त्यांना FIR दिलेले आहेत की ह्या व्यापाराची तुम्ही सखोल चौकशी करून आम्हा लोकांना न्याय द्या. मराठवाड्याची ओळख तशी मागासलेला विभाग म्हणून आणि त्यात उदगीर इथल्या दूध भुकटी प्रकल्पाला सध्याच्या घडीला घरघर लागल्यानं हा भुकटी प्रकल्प वाचवण्यासाठी आता उदगीरकर सरसावलेत. पाहुयात एक रिपोर्ट. ही बंद पडलेली यंत्रणा, ही धुळखात पडलेली महागडी मशिनरी, हा भव्य असा परिसर सध्याच्या घडीला ओस पडलाय. कोण एकेकाळी संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध असलेला आशिया खंडातील सर्वात मोठा दूध भुकटी प्रकल्प उदगीरची शान होता. दररोज तब्बल 4.50 लाख लिटर दूध संकलन केला जाणारा हा प्रकल्प मात्र आज केवळ राजकीय अनास्थेपायी बंद पडला असून शेवटच्या घटका मोजतोय. त्यामुळं प्रकल्प गुंडाळून त्या जमिनीवर राजकीय नेत्यांचा डोळा असल्याचा आरोप करत हा प्रकल्प भंगारात न जाता पुन्हा सुरू करावा अशी एकमुखी मागणी करण्यात येते. आज आमची सगळ्यांची मिळून उदगीरकरांची मिळून अशी मागणी आहे की मराठवाड्यातल्या आणि त्यातल्या त्यात उदगीरसारख्या अत्यंत मागासलेल्या प्रदेशामध्ये जर सामान्य माणसाच्या, शेतकऱ्याच्या, भूमिहीन शेतमजुरांच्या आयुष्यात जर काही चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला दूध व्यवसायाशिवाय दुसरा पर्याय नाही. 1978 सालच्या या प्रकल्पामुळे केवळ आपल्या राज्यालाच नव्हे तर शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशलाही फायदा होत होता. शेतकऱ्यांना अच्छे दिन आले होते. मात्र 2002-03 पासून या प्रकल्पाला घरघर लागली आणि होत्याचं नव्हतं होण्याची वेळ आली. तर या दूध भुकटी प्रकल्पामुळे उदगीर बाजारपेठेवरही परिणाम झाला असून उदगीर आणि परिसरातील युवकांना रोजगारासाठी दुसरं कुठलंही साधन नसल्यानं हा दूध भुकटी प्रकल्प सुरू करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून देखील करण्यात येते. या भागामधल्या शेतकऱ्यांकरता पशुधन त्यांना देण्याची व्यवस्था आणि ही डेअरी पुन्हा चालू करण्याची व्यवस्था केली तर इकडली सुबत्ता वाढेल, आत्महत्या होणार नाही आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला उभं केल्याचं समाधान आम्हाला लाभेल. महाराष्ट्र सरकारनं ही डेअरी चालू करावी आणि जर ते त्यांना शक्य नसेल तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून ही डेअरी चालू केली पाहिजे. नवीन काही आणायचं नाहीये, पण हे जुनं जर बंद झालं तर उदगीर पूर्ण रसातळाला जाईल याची आम्हाला भीती वाटत आहे. त्यासाठी एक राजकारणी नाही पण आमचे एक उदगीरचे नागरिक म्हणून आमची अशी तळमळ आहे की हा प्रकल्प चालू राहावा. हा दूध भुकटी प्रकल्प पुनरुज्जीवित झाला तर उदगीर परिसरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील पुन्हा धवल क्रांती येऊ शकते. फक्त स्थानिक तसंच राज्य पातळीवरील नेत्यांनी याची दखल घेतल्यास पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात. सचिन सोळुंके, न्यूज 18 लोकमत, लातूर. आता बातमी आहे पावसाच्या संदर्भातली. जुलै महिन्यात पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये थैमान घातलं. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले. दरम्यान हवामान विभागाने आजपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. कोकणात अनेक भागांमध्ये मुसळधार तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 15 ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनो या वादळाचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत असल्याचं हवामान खात्याने आधीच स्पष्ट केलं आहे. त्यात पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. दुबार पेरणी करूनही पिकांची वाढ खुंटली आहे आणि शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. भडगाव तालुक्यातील कसगावमध्ये पावसाने दडी मारल्याने
शेतातील पिकांची उंची खुंटली आहे. दुबार पेरणीनंतर ही पिकांची पाहिजे तेवढी वाढ होत नसल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे. तर धुळ्याच्या शिरपूरमध्येही पावसाअभावी स्थिती बिकट झाली आहे. शिरपूर पाठोपाठ धुळे तालुक्यातही पावसाची स्थिती दुष्काळ सदृश्य आहे. अगदी प्रमुख नगदी पीक असलेल्या आणि 50% क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी असलेल्या कापसाची परिस्थिती पाऊस नसल्यानं बिकट आहे. कापूस पिकाची वाढ गेल्या 2.5 महिन्यात 3 फुटांपर्यंत होणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात आता ही वाढ केवळ 1 फुटापर्यंत झाली आहे. तर लातूरमध्ये मागील 15 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळं खरीप पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रत्नागिरी जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात ब्रेकनंतर बघूयात. वादग्रस्त संघटना PFI अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशातली सर्वात मोठी तपास यंत्रणा जी आहे ही संघटना जी ती तपास यंत्रणेच्या रडारवर आहे, म्हणजे NIAच्या रडारवर आहे. मालेगावमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक दाखल झालं आहे आणि या पथकाने बंदी घातलेल्या PFI या प्रतिबंधित संघटनेच्या एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांआधी NIAने PFIशी संबंधित दोघांना ताब्यात घेतलं होतं. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आता क्षणाला आपल्याबरोबर. बब्बू, या कारवाईबद्दल काय माहिती आहे? विशाल, खरं तर केंद्र शासनाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या या संघटनेवर बंदी घातलेली आहे आणि त्याचे जे संशयित कार्यकर्ते आहेत त्याची धरपकड सुरू केलेली आहे. काही महिन्यापूर्वीच मालेगावमधून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आज पुन्हा पहाटे एका संशयिताला मोमिनपुरा भागातून ताब्यात घेण्यात आल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि PFIचे कार्यकर्ते आणखी या भागात सक्रिय आहेत का त्याच्यावर करडी नजर असून NIA ही मोठी कारवाई मानली जात आहे आणि आणखी यांच्यासोबत कोण कोण आहे याचा NIA तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितलेलं आहे. विशाल, धन्यवाद बब्बू या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बोलत इसिसच्या महाराष्ट्र मॉडेलशी संबंधित आरोपाखाली सध्या अटक सत्र सुरू आहे. दहशतवादाच्या संबंधित आरोपाखाली NIAनं साकीब नाचनला काल अटक केली होती. त्याला आता 18 ऑगस्टपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. आयसिस मॉड्यूल प्रकरणातील आरोपी शामिल नाचनला विशेष NIA कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि या प्रकरणातील हा 6वा आरोपी आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघात श्रावण सोहळा मंगळागौर उत्सव कार्यक्रमात हजेरी लावली. आमदार भारती लवेकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळेस मिसेस फडणवीसांनी उखाणा घेतला तसंच फुगडी घातली. जास्त म्हणजे मला लक्षात नाही आहे, पण एक सुरुवातीला घेतलेला एक उखाणा होता तो मी म्हणते देवेंद्रजींसाठी आणि तुमच्यासाठी आणि सर्व स्त्रियांसाठी. मी फिरते मळ्यात नजर माझी तळ्यात देवेंद्र सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये नजर टाकणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील आजच्या तापमानावर. नजर टाकणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांवरती, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. राज्यात पुन्हा पावसाचे संकेत. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक 40% घटली. आवक घटल्यानं दरात दुपटीने वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला कातरी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी. बोरघाटात वाहनांच्या रांगा लागल्यानं चालकांसह प्रवासी त्रस्त. सोलापुरात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एका स्टेजवर राजकीय मंचावर कोपरखळ्या रंगण्याची शक्यता. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावर विशेष ट्रेन चालवण्यात येणार.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात तोकड्या मनुष्यबळामुळेच रुग्णसेवेवर परिणाम. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या 100 रुग्णांमध्ये 1 किंवा 2 परिचारिका. बातमी आहे पावसाच्या संदर्भातली. जुलै महिन्यात पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये थैमान घातलं. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप घेतली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. दरम्यान हवामान विभागाने आजपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. कोकणात अनेक भागांमध्ये मुसळधार तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 15 ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनो या वादळाचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत असल्याचं हवामान खात्यानं आधीच स्पष्ट केलं. तर धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती शिरपूर तालुक्याची आहे. शिरपूर तालुक्यात सरासरी फक्त 59% पावसाची नोंद झाली आहे. 41% पावसाची तूट या तालुक्यात आहे. शिरपूर पाठोपाठ धुळे तालुक्यामध्ये ही पावसाची स्थिती बिकट आहे. कापूस पिकाची वाढ गेल्या 2.5 महिन्यात 3 फुटांपर्यंत होणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात आता ही वाढ केवळ 1 फुटापर्यंत झाली आहे. यंदाचा खरीप हंगाम जो आहे तो शेतकऱ्यांच्या हाती लागेल का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय. तर लातूर जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली आणि त्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीनंतरही मोठा पाऊस न झाल्यानं खरीप हंगामातील पिकांचं नियोजन कोलमडलंय. शेतकरी पिकं वाचवण्यासाठी धडपड करतात. तर रत्नागिरीत कृषी विभागाकडून रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या रानभाजी महोत्सवात टाकळा, दिंडा, भारंगी, निरफणस, आळंबी, गुळवेल, करडू, चवई फूल अशा अनेक प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांचं महत्त्व आणि फायदे याची सर्वांना माहिती मिळावी यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. बातमी अहमदनगरमधनं. अहमदनगर शहरात ट्रेंडिंगच्या नावाखाली एका महिलेला 13,49,00,000चा गंडा घालण्यात आला. रकमेच्या 5% परतावा दर महिन्याला जाईल असा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरोधात अजूनही 5 ते 6 तक्रारी दाखल असल्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती इतरही जिल्ह्यात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आणि त्यामुळे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा जो आहे हा शेती आणि शेतकऱ्याला समजलं जातं. शेतीतून शेतकऱ्यांना कधी कधी केलेला खर्च निघत नाही तर कधी कधी चमत्कार घडल्यागत अचानक शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळतो आणि तो थेट लखपती काय करोडपती देखील बनतो. पाहुयात कुठले शेतकरी आहेत जे की शेतीच्या उत्पन्नावर नुकतेच करोडपती बनलेत. टोमॅटोनं केलं मालामाल, बळीराजा बनला करोडपती. गावात एकाच वेळी 7 आलिशान गाड्या. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील मसोबा खाप गावच्या शेतकऱ्यांना टोमॅटोच्या रूपात जणू लॉटरीच लागली. आता त्यांचं जीवन पार बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. डोंगर दऱ्यात वसलेलं हे छोटंसं 4,500 लोकवस्तीचं टुमदार गाव. दरवर्षी टोमॅटोचं पीक या गावात घेतलं जातं. साधारणतः टोमॅटोच्या एका क्रेटला 1400 रुपये भाव मिळतो. मात्र यंदा चक्क एका क्रेटला मिळालेल्या बंपर भावामुळे या बळीराजाच्या दारी आता चक्क आलिशान क्रेटा गाडीच उभी राहणार आहे. हो, त्याला कारणही तसंच आहे. यंदा टोमॅटोच्या एका क्रेटला तब्बल 3400 रुपये भाव मिळाल्यानं शेतकऱ्याच्या पदरात भरभरून पडले. 1-2 नव्हे तर चक्क 7 शेतकऱ्यांच्या दारी 7 आलिशान गाड्या लवकरच उभ्या टाकणार आहेत. आतापर्यंत माझ्या माहितीनुसार एवढे पैसे कधीच झाले नव्हते. साधारणपणे हायस्ट भाव 1800 रुपये मिळाला होता. पण ह्या वर्षी हायस्ट भाव 3400 रुपयापर्यंत टोमॅटो नारंगावला मी खपावला आणि भरपूर यावर्षी पैसे झाले. तर गाडी घ्यायची बुकिंग केली पण गाड्या काही मिळाल्या नाहीत. शेतात दिवस रात्र घाम गाळून पिकवलेल्या पिकाचं सोनं झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी आलिशान गाड्या तर खरेदी करण्याचा चंग बांधला. पण त्यात देखील फायदा व्हावा म्हणून सरपंचांनी शक्कल लढवली. त्यामुळे 20 पैकी पहिल्या 7 गाड्यांचं रितसर कोटेशन घेऊन त्या बुक देखील केल्या. 2-3 वर्षाचा तुम्ही पाठीमागचं सडनली जर गॅप बघितला, शेतकऱ्याच्या पदरात काय फार असं येतं असंही काही नाही.
पण चला भाई 2-4 वर्षाचा जो काय गॅप आहे तो आता भरून निघला ह्या टोमॅटोच्या ह्याच्यातनं. त्याच्यातून ही पाण्याची जर आपण परिस्थिती बघितली खूप बिकट अवस्था होती, पण त्याच्यातून आता कसं तरी लोकांना 2-2 रुपये भेटलेत आणि त्याच्यातनं आता हे लोक शेवटी कष्ट तरी कव्हर करायची, त्यातनं मग प्रत्येकाची हाऊस मजा असते म्हणून आता हे गाड्या सगळे लोक घेत आहेत. केळी ऊसासारखी नगदी पिकं घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला श्रीमंत होता येत नाही. मात्र योग्य ती मशागत केली आणि आलेल्या उत्पादनाला बाजारात भाव मिळाला तर शेतकऱ्यांना निश्चितच अच्छे दिन येतील, एवढं मात्र खरं. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. मराठवाड्याची ओळख तशी मागासलेला विभाग म्हणून त्यात उदगीर इथल्या दूध भुकटी प्रकल्पाला सध्याच्या घडीला घरघर लागल्यानं हा भुकटी प्रकल्प वाचवण्यासाठी आता उदगीरकर सरसावलेत. पाहूयात एक रिपोर्ट. ही बंद पडलेली यंत्रणा, ही धुळखात पडलेली महागडी मशिनरी, हा भव्य असा परिसर सध्याच्या घडीला ओस पडलाय. कोण एकेकाळी संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध असलेला आशिया खंडातील सर्वात मोठा दूध भुकटी प्रकल्प उदगीरची शान होता. दररोज तब्बल 4.50 लाख लिटर दूध संकलन केला जाणारा हा प्रकल्प मात्र आज केवळ राजकीय अनास्थेपायी बंद पडला असून शेवटच्या घटका पोचतो. त्यामुळं प्रकल्प गुंडाळून त्या जमिनीवर राजकीय नेत्यांचा डोळा असल्याचा आरोप करत हा प्रकल्प भंगारात न जाता पुन्हा सुरू करावा अशी एकमुखी मागणी करण्यात येते. आज आमची सगळ्यांची मिळून उदगीरकरांची मिळून अशी मागणी आहे की मराठवाड्यातल्या आणि त्यात उदगीरसारख्या अत्यंत मागासलेल्या प्रदेशामध्ये जर सामान्य माणसाच्या, शेतकऱ्याच्या, भूमिहीन शेतमजुरांच्या आयुष्यात जर काही चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला दूध व्यवसायाशिवाय दुसरा पर्याय नाही. 1978 सालच्या या प्रकल्पामुळे केवळ आपल्या राज्यालाच नव्हे तर शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशलाही फायदा होत होता. शेतकऱ्यांना अच्छे दिन आले होते. मात्र 2002-03 पासून या प्रकल्पाला घरघर लागली आणि होत्याचं नव्हतं होण्याची वेळ आली. तर या दूध भुकटी प्रकल्पामुळे उदगीर बाजारपेठेवरही परिणाम झाला असून उदगीर आणि परिसरातील युवकांना रोजगारासाठी दुसरं कुठलंही साधन नसल्यानं हा दूध भुकटी प्रकल्प सुरू करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून देखील करण्यात येते. या भागामधल्या शेतकऱ्यांकरता पशुधन त्यांना देण्याची व्यवस्था आणि ही डेअरी पुन्हा चालू करण्याची व्यवस्था केली तर इकडली सुबत्ता वाढेल, आत्महत्या होणार नाही आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला उभं केल्याचं समाधान आम्हाला लाभेल. महाराष्ट्र सरकारनं ही डेअरी चालू करावी आणि जर ते त्यांना शक्य नसेल तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून ही डेअरी चालू केली पाहिजे. नवीन काही आणायचं नाहीये, पण हे जुनं जर बंद झालं तर उदगीर पूर्ण रसातळाला जाईल याची आम्हाला भीती वाटत आहे. त्यासाठी एक राजकारणी नाही पण आमचे एक उदगीरचे नागरिक म्हणून आमची अशी तळमळ आहे की हा प्रकल्प चालू राहावा. हा दूध भुकटी प्रकल्प पुनरुज्जीवित झाला तर उदगीर परिसरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील पुन्हा धवल क्रांती येऊ शकते. फक्त स्थानिक तसंच राज्य पातळीवरील नेत्यांनी याची दखल घेतल्यास पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात. सचिन सोळुंके, न्यूज 18 लोकमत, लातूर. महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा हा अनेक त्रुटींपायी रखडलाय. तर मागून आलेला जेजुरीचा विकास आराखडा मंजूर देखील झाला. पालकमंत्र्यांचा, पुजाऱ्यांचाही या विकास आराखड्यास विरोध असल्यानं तो पुन्हा एकदा प्रशासकीय कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. विकास आराखडा रखडला. तुळजाभवानी मंदिराचा विकास कधी? अनेक त्रुटींच्या विळख्यात आराखडा. तब्बल 1100 कोटींचा तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा रखडलाय. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर हा विकास आराखडा प्रस्तावित होता. ब्ल्यूप्रिंट देखील तयार होती. मात्र या सदोष पार्किंग, भाविकांसाठीच्या प्रस्तावित सभा मंडपात त्रुटी, मंदिर प्रवेश करतानाच्या पायऱ्यांची सदोष व्यवस्था अशा बाबी समोर आल्या. त्यात पालकमंत्री आणि पुजाऱ्यांनी केलेला प्रखर विरोध. त्यामुळं हा विकास आराखडा आता नव्यानं सादर करावा लागणार आहे. आज मी त्यांना आदेशित केलेलं आहे की त्या मुद्द्याचं मला टॅब्युलर फॉर्ममध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या अनुषंगिक जे बदल आहेत ते बदल करून नवीन माझ्या पुढं आराखडा द्या. त्या पद्धतीनं जर तो माझ्याकडे आला, माझं समाधान झालं किंवा सर्व अधिकाऱ्यांचं समाधान झालं, डेफिनेट आम्ही तो प्रस्ताव शासनाकडे पाठवू. या विकास आराखड्यात तब्बल 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तुळजाभवानी मंदिर परिसराचा यामधनं विकास केला जाणार आहे. 3 टप्प्यातील हा विकास आराखडा आहे. तरी विकास आराखडा अपूर्ण आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकारी तसंच मंदिर संस्थांची एक बैठक घेतली। या बैठकीत दस्तूर खुद्द पालकमंत्र्यांनी विकास आराखड्यातील चुका काढल्या आणि खासदारांचा देखील या सदोष विकास आराखड्यास विरोध आहे। उत्पन्नाचे अनेक उपाय आम्ही तिन्ही पुजारी मंडळाच्या वतीनं तुळजापूरच्या मंदिर संस्थांनी जर आम्हाला सूचना आमच्याकडून मागून घेतल्या तर आम्ही निश्चित त्यांना उत्पन्न वाढीसाठी अनेक मार्ग आम्ही मंदिर संस्थांना सांगू। 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं तुळजाभवानीचं देवस्थान आहे। निश्चितपणे त्याचा विकास व्हावा ही माझी सुद्धा भावना आहे, सामान्य लोकांची भावना आहे, जनतेची भक्तांची सुद्धा भावना आहे। पण मला वाटतं ती शाश्वत स्वरूपाचं असणं गरजेचं आहे। मला वाटतं देशाचं मोठं वर्जन राज्यात छोट्या वर्जननं सांगायचं मला वाटतं त्याचा काही उपयोगाचा नाही। राज्यासह देशभरातून येणाऱ्या देवीच्या भक्तांना सध्याला असुविधांचा त्रास होतोय। त्यामुळे आता प्रशासकीय कचाट्यात न अडकता नवा विकास आराखडा कधी येतो त्याची भक्त मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पाहूया सांगली जिल्ह्यातील चांदोली इथल्या वारणावती इथल्या नागरी वसाहतीमध्ये करमणूक केंद्राजवळ नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काही दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता। आता पुन्हा बिबट्या निदर्शनास आल्यानं परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। अशातच या परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांना बिबट्याच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय आणि त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक वन विभागाकडे करतात। त्यामुळे हा बिबट्या दिसल्या कारणाने या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। सगळ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी जी ती केली जाते। वारणावती परिसरात हा बिबट्या जो आहे तो दिसलेला आहे। सांगलीतला चांदोली इथला वारणावती हा परिसर आहे ज्या ठिकाणी हा बिबट्या दिसल्याचं आपण बघतोय। ही बातमी आपण बघतोय, महत्त्वाची बातमी। सांगली जिल्ह्यातील चांदोली इथल्या वारणावती इथे नागरी वसाहतीमध्ये करमणूक केंद्राजवळ नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालंय। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काही दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्यावरती हल्ला केला होता। यानंतर थेट जाऊयात नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस बोलतात। या भेटीबद्दल काहीही माहिती नाही, काही माझ्याकडे त्याचा तपशील देखील नाही। भेट झाली नाही झाली, किती वेळ झाली या संदर्भातली कुठली माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी तुमच्या ज्ञानामध्ये काहीही भर टाकू शकत नाही, मी त्याला सक्षम नाही। नवीन चित्र काय दिसेल का? विस्तारबाबतही चर्चा सुरू आहे सर, उद्याच होणार आहे अजून मला तरी कळलं नाही आहे। मला जर उद्याच आहे असं कळलं तर तुम्हाला नक्की कळवतो। सर, एक महामंडळाचा विषय आहे, तो फॉर्म्युला वाटप 50-25 असा फॉर्म्युला आहे। आता असं आम्ही एक समन्वय समिती तयार केली आहे। ही समन्वय समिती सगळे फॉर्म्युले ठरवेल, कुठलं महामंडळ कोणाला द्यायचं ठरवेल। तुम्ही अजून काही सगळ्या गोष्टी अजून नक्की झाल्या नाही आहेत, त्या नक्की झाल्यावर मग तुम्हाला कळवू। सर, तुम्ही सोलापुरात आधी शरद पवार पण चांगलं सर नाही। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत। अधिक मास आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात भाविकांची गर्दी झाली आहे। त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता तुळजाभवानी मंदिर देवस्थाननं रविवार ते मंगळवार दरम्यान तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी रात्री 1 वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतलाय। तर तुळजापुरात सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत आणि त्यामुळे वेळ कमी पडतोय आणि भाविकांची गर्दी जास्त अशी परिस्थिती झाली आहे। आणि म्हणूनच मंदिर समितीने निर्णय घेतलाय की हे 2-3 दिवस पहाटे 1 वाजल्यापासूनच मंदिर खुलं होईल दर्शनासाठी।
एक मोठी बातमी येते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आली आहे. जयसिंगराव पाटील यांना ईडीची नोटीस आली असून जयसिंग पाटील हे मुंबईतले हॉटेल व्यावसायिक आहेत आणि आणखी काही त्यांच्या निकटवर्तीयांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे. जयंत पाटलांचे भाऊ आता ईडीच्या रडारवरती आहेत आणि जयसिंगराव पाटील यांना आता ईडीची नोटीस आली आहे. ते मुंबईतले हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या आणखी काही निकटवर्तीयांना ईडीची नोटीस आल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाऊ जयसिंग पाटील हे सध्या ईडीच्या रडारवरती आहेत आणि त्यांना नोटीस आली ईडीकडून. मुंबईतले हॉटेल व्यावसायिक आहेत ते आणि कशा संदर्भात ही नोटीस आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. वैभव, जयंत पाटलांच्या भावाला ईडीची आलेली नोटीस याबद्दल काय आणखी माहिती? जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत जयंत पाटील यांचे भाऊ आहेत जयसिंगराव पाटील, मुंबईमध्ये हॉटेलचे व्यवसाय आहेत त्यांचे. त्यांना या ईडीच्या एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या नोटीस ज्या आहेत त्या आल्याची माहिती मिळते आणि त्यासोबतच जयंत पाटील यांचे आणखी काही निकटवर्ती सुद्धा आहेत ज्यांना या नोटिसा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडी सुद्धा घडताना पाहायला मिळतात. काल जयंत पाटील, अजित पवार आणि शरद पवारांची एकत्रित बैठक पुण्यामध्ये अतुल चोरडे यांच्या घरी झालेली होती. त्यामुळे या सगळ्या कारवाईचा या भेटीशी काही संबंध आहे का याच्याही चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं ईडीच्या नोटिसा आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत घरोबा करतात त्याही प्रक्रियेचा हा काही भाग आहे का अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या सध्या दिसत आहेत. जयसिंग पाटील यांना नेमक्या कुठल्या आर्थिक गडबडीसाठी ही नोटीस आली किंवा कुठल्या मुद्द्यावरती ही नोटीस आली आहे याबाबतचा खुलासा अजून व्हायचा आहे. श्वेता. वैभव, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. सलग सुट्ट्या आल्यामुळे नागरिकांनी आपली पावलं आता देवदर्शनाकडे वळवलेली आहेत आणि त्यामुळे सर्व देवस्थानं गर्दीनं गजबजलेली दिसत आहेत. शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. साई दर्शनासाठी 2 ते 3 किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या आहेत आणि साई नामाचा जयघोष करत असंख्य भाविक साई चरणी नतमस्तक झाले. तर वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये पाहत असतो आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये सुद्धा अशाच काही घडामोडी पाहूयात. राजकीय वर्तुळात नेमकं काय चाललंय आणि इतर पावसासंदर्भातले अपडेट सुद्धा सर्वात आधी तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातली बातमी तुम्ही पाहत असताना तुमच्या जिल्ह्यातली बातमी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर. टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा